फलटणमधल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्यावर विरोधक आरोप करत होते। आज मुख्यमंत्री फलटणमध्ये कार्यक्रमासाठी गेले आणि फलटणमधल्या कार्यक्रमात निंबाळकर मंचावर असतानाच मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली। त्याच वेळी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या प्रकरणात राहुल गांधींनी ट्विट करत भाजप सरकारवर निशाणा साधला। तर आज पंकजा मुंडे आणि सुरेश धस या भाजप नेत्यांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलं। पाहूया त्यावेळी नक्की काय घडलं। दादा, अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे। अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत। अरे बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है। आणि म्हणून चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फलटणमध्ये जाऊन रणजित निंबाळकरांबद्दल काढलेले हे उद्गार। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा विषय फलटणमध्ये तापलेला असताना आणि या प्रकरणी विरोधकांनी रणजित निंबाळकरांवर आरोप केलेले असताना फडणवीसांचे हे उद्गार बरंच काही स्पष्ट करणार आहे। आम्ही रणजित निंबाळकरांच्या पाठीशी आहोत असं मुख्यमंत्र्यांनी थेट सांगून टाकलं। मुख्यमंत्र्यांनी फलटणमध्ये जाऊन 3 गोष्टी स्पष्ट केल्या। एक म्हणजे आत्महत्या केलेल्या भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, दुसरी म्हणजे रणजित निंबाळकरांचा याच्याशी काही संबंध नाही, आणि तिसरं म्हणजे विरोधकांनी याचं राजकारण करू नये। आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते, प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। जाता जाता एक शेर सांगतो, कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे। असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही। तुम्ही इथं येण्याचा संकेत साहेब, तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या, पण फलटणला तुम्ही मुद्दामून आला, तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे, खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे। रणजित निंबाळकर यांना या आत्महत्या प्रकरणातनं मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली। विरोधक या प्रकरणी आणखी आक्रमक झाले। या प्रकरणात राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी राहुल गांधींनी म्हटलं, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरनं बलात्कार, मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। कोणत्याही सभ्य समाजासाठी ही घटना त्रासदायक आहे। एक चांगली डॉक्टर जी दुसऱ्यांच्या दुःखात मदतीला धावून जात होती, भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील दोषींनी तिचा छळ केला। जनतेच्या रक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी होती त्यानंच या निरागस मुलीवर अत्याचार केला, तिचं शोषण केलं। रिपोर्टनुसार भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। सत्तेचं संरक्षण असल्यानं आणि त्या विचारधारेनं तिचा जीव घेतल्याचं हे उदाहरण आहे। ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे। तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खरं तर ती बाहेर आली। तर अनेक अजून खूप पुरावे असतील, पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर, वेळ घालवला, पुरावे नष्ट केल्यावर SIT स्थापन करून उपयोग नाही, म्हणून लवकरात लवकर ती SIT झाली पाहिजे। आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ते अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली पाहिजे। मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। महिला डॉक्टरला न्याय मिळवून देणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं।
तर सुरेश धस यांनी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले। आग्रही मागणी आमची ही आहे की SIT याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। आमचं लेकरू इथून एवढं शिकून आणि झिरो कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचं डोनेशन न लागता तिचा मेरिटवरती नंबर लागलेला आहे आणि मेरिटवरती पास होऊन ते लेकरू तिकडं गेलेलं आहे, नोकरी करते आणि नोकरी करीत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने प्रेशराईज करून एखाद्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार होत असतील तर याच्यामध्ये 306 कलम लागेल हे आम्हाला माहिती आहे, परंतु पुरवणी जबाबामध्ये किंवा तपासामध्ये जर वेगळ्या काही बाबी त्या ठिकाणी निदर्शनास आली तर आणखी गंभीरसुद्धा गुन्हा याच्यामध्ये कलम लागावेत अशा प्रकारची अपेक्षा कुटुंबियांची आहे आणि माझी सुद्धा त्या ठिकाणी राहणार। कारण याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्यात, नावं दिलेत, त्याच्यात पोलीस प्रशासनातील नाव आहे, त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही। तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास 1 डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते, हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे, हा गंभीर विषय आहे। मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे, वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे, कोणाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे। राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी संवाद साधला। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सुळेंनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय, आम्ही पण फॉलोअप करू, तुम्ही काळजी करू नका। आपण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू, आपण काय राजकारण करत बसणार नाही, इश्यू खूप सेन्सिटिव्ह पण आहे, आपण उभं राहू, त्यांना फक्त त्यांच्या काय मागण्या आहेत त्या नीट समजून लिहून घ्या। दरम्यान या प्रकरणातला मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने शनिवारी रात्री फलटण पोलिसांना शरण आला। दुसरा आरोपी प्रशांत बनकर पोलीस कोठडीत आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत, त्यामुळे या दोघांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।